यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यात हरभऱ्यावर तंबाखू अळीनं अतिक्रमण केलं आहे। यामुळे तालुक्यातील 2284 हेक्टर हरभरा पिकं धोक्यात आली आहेत। अशात कृषी विभागाने यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। नेर तालुक्यात तूर आणि कापूस हे दोन्ही खरीप पिके अळ्या आणि अवकाळी पावसामुळे नुकसानीतून आले आहे। यात आता रब्बी पीक हरभऱ्यावर तंबाखू अळीनं कहर केला आहे। तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी निलेश मोटघरे यांच्या 3 एकर हरभरा पिकावर तंबाखू अळीनं कहर करून पाने फस्त केल्यानं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय। कृषी विभागानं या शेताची पाहणी केली असून संबंधित विभागाला तपासणी करण्यासंदर्भात अहवाल सादर केला आहे। तालुक्यातील 2284 हेक्टरवर हरभरा तंबाखू अळीच्या प्रादुर्भावात आला आहे। यामुळे कृषी विभागानं तातडीनं पावले उचलावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। तंबाखू अळीमुळे एवढं प्रदूषण आलेलं आहे, कास्तकाराला जगण्याचं मुश्किल झालेलं आहे। कारण की हरभरा असो, गहू असो, आता येणारा सगळ्याच लोकांना लागणारी तुरीची डाळ असो, तूर पण सगळं तंबाखू अळीमुळे सगळं ठोकर झालेली आहे। अशा विषयावर शासन लक्ष न घालता दुसरीकडेच लक्ष घालत राहे। अशा कास्तकाराला या तंबाखू अळीचं नियंत्रण करून कास्तकाराला आर्थिक मदत देण्यात यावी। कारण की या वर्षीचं जे काळ आहे हे कास्तकारासाठी भयानक मोठा आहे। आणि या काळात कास्तकाराची लेकरं आणि कास्तकाराच्या मुली बाळं हे लग्नासाठी कसं काय करावं, कसं हे करावं। कारण की काही कास्तकाराला तुरीवर मुलीचं लग्न करते, हरभऱ्यावर लग्न करते। आता सगळ्याला लागणारा गहू हे सुद्धा या तोंडातून म्हणजे हातातून पीक चाललेलं आहे। सगळ्या कास्तकाराला शासनानं मदत करावी, जास्तीत जास्त पैसे द्यावे।